आजच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते। पाहूया काही ठळक घडामोडी। वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत। यावर सहमती होण्यासाठी आज संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली। मात्र काँग्रेसने विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सहमती दर्शवायला नकार दिला आहे। हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे मंजूर झालं पाहिजे, संयुक्त अधिवेशनाच्या माध्यमातून होता कामा नये असं खरगे यांनी सांगितलं। संयुक्त अधिवेशन बोलावण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्यानं सरकार संयुक्त अधिवेशन बोलावेल असं आपल्याला वाटत नाही असंही ते म्हणाले। रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। मुंबईत आज भारतीय उद्योग आणि हवामान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। जीवाश्म इंधन हे रेल्वेसाठी महत्त्वाचं आहे, मात्र या इंधनामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते, त्यामुळे पर्यायी इंधन तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रभू म्हणाले। रेल्वेसाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून ही सेवा अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठीही त्यांचा विभाग प्रयत्न करत आहे। विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेवर भर देत विद्युत ऊर्जेचा वापर कमी करण्याचाही सरकारचा मानस असल्याचे रेल्वे मंत्री म्हणाले। रेल्वेच्या अतिरिक्त जागेचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि विकास या दोन्ही बाबींची गरज आहे। यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जा आणि इतर साधनांविषयी अधिकाधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सरकारच्या कामगार आणि शेती विरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या 2 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे संयोजक प्रकाश आंबेडकर यांनी दिली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। कामगार कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असून या बदलांना आमचा विरोध आहे असंही आंबेडकर म्हणाले। राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या स्थितीचाही विचार करावा अशी मागणी या संपात केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। डाव्या पक्षांसह अंगणवाडी आणि घरेलू कामगारही या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती आंबेडकरांनी दिली। कांद्याचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य शासनाने कठोर कारवाई सुरू केल्यानं लासलगाव बाजारात आज कांद्याची आवक वाढली। त्यामुळे कांद्याचे दरही प्रति क्विंटल 800 रुपयांनी कमी झाले आहेत अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी आज दिली। मात्र पुढच्या 1-1.5 महिन्यात कांद्याचे नवं पीक बाजारात येणार नाही, त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासेल असंही पाटील म्हणाले। भाववाढ रोखण्यासाठी सरकारने कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र देशात कांद्याला मोठी मागणी असल्यानं आयात केलेला कांदा पुरेसा ठरणार नाही असंही पाटील यांनी म्हटलं आहे। जागतिक बाजारातल्या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही दिवसभर अस्थिर होता। बाजार उघडताना सुमारे 350 अंकांनी सावरलेल्या निर्देशांकात नंतर 400 अंकांची घसरण झाली। मात्र बाजार बंद होताना पुन्हा 290 अंकांनी सावरून निर्देशांक 26,032 अंकावर स्थिरावला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सतत चढउतार सुरू होते। त्यानंतर निफ्टी 71 अंकांनी वधारून 7,880 अंकावर बंद झाला। चीनच्या चलनाच्या अवमूल्यनामुळे जागतिक बाजारात कालपासून घसरण सुरू आहे। शेअर बाजारातले चढउतार ही तात्पुरती स्थिती असल्याचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस मुंदडा यांनी म्हटलं आहे। मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते। शेअर बाजाराच्या स्थितीकडे बँकेचे लक्ष असून गरज पडल्यास त्यात हस्तक्षेप केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी निवड समितीने सुचवलेल्या नावांना क्रीडा मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंग आणि पॅरालिम्पिक खेळांचे प्रशिक्षक नवल सिंग यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयाने स्वीकृती दिली आहे। यासह हॉकीपटू रोमियो जेम्स, टेनिसपटू शिवप्रकाश मिश्रा आणि व्हॉलीबॉलपटू TPP नायर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे। युवा पिढीतलं क्रीडा नैपुण्य ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लष्करी प्रशिक्षण महासंचालनालयाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे। सामाजिक बांधिलकी सांभाळून खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडलाही गौरवण्यात येणार आहे। या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी अर्थात जागतिक क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।